हिअर इज पुरणपोळी, मेकिंग पुरणपोळी फॉर द फर्स्ट टाइम. सर्वात आधी तर आपल्याला युट्यूबवर बघितल्याप्रमाणे डाळ घ्यायची आहे. ऑलमोस्ट 2 वाटी डाळ घेतली आहे. पटकन पटकन हे आपण धुवून येऊया. पूर्ण डाळ डुबेल इतकं पाणी घालायचं आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला यात थोडंसं घालायचंय मीठ जास्ती नाही घालायचंय, फक्त अर्धा चमचा. यात मी एकदम थोडीशी हळद टाकते. मग आपण कुकर मस्तपैकी गॅसवर ठेवूया. मस्त 3 शिट्या काढायच्यात आपल्याला. जोपर्यंत इथे कुकरची शिटी होते आपण इथे पीठ मळून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला लागणारे गहू. काही जण मैद्यात पण बनवतात, पण आय प्रेफर गव्हामध्ये. सो भाई साहब, दिस इज माय फर्स्ट टाइम. आय होप हे बरोबर बनवू दे. आता एका वाटीत आपल्याला घ्यायची हळद. हळद मस्तपैकी 1 चमचा मिक्स करून झाल्यानंतर, अर्धा चमचा आहे बाय द वे, माझा चम्मचच छोटा आहे. हळद झाल्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं थोडंसं मीठ. आता हे पाणी आपण गव्हाच्या पिठात टाकून गहू लाईक डव बनवून घ्यायचं आहे. आता डव मळून झालेला आहे, एकदम सॉफ्ट पण नाही मळलाय, नॉर्मल आहे. आता त्यात आपण ना थोडंसं ऑइल लावूया. तर ऑइल लावून परत चांगल्यापैकी थोडंसं मळून घेऊया. ॲज पर युट्यूब मी करते, तर ह्याला आपलीच आहे एका टोपात. आणि मग यातनं आपल्याला पाणी घालायचं आहे. सो आपण पाणी घालूया. पाण्यात डिप करून ठेवलाय. होप सो हे चांगल्यापैकी टर्न आउट होईल. तर असं आपल्याला थोडा वेळ ठेवायचं, ऑलमोस्ट 10-15 मिनिट्स आपल्याला ठेवावं लागणार. कंटाळा आलाय यातनं करायला, डायरेक्ट मिक्सरच बेटर आहे. आता पुरण बनवण्यासाठी सर्वात आधी तर आपण 1 वाटी, ऍक्च्युली 2 वाटी गूळ घेणार. फायनली निघाला. इथे अजून 1 वाटी गूळ आहे. आता ह्यात ना मी थोडीशी साखर पण टाकणार आहे. मिक्स करायचंय चांगल्यापैकी. आता खूप सारे कष्ट केल्यानंतर फायनली आय एम ॲट दिस स्टेज. सो आपला चमचा उभा राहतोय. आता ह्या स्टेजवर येऊन आपल्याला टाकायचं त्यात वेलची पूड. अँड देन मिक्स. फायनली खूप मेहनत नंतर पुरण रेडी झालेलं आहे. आता आपण पटपट वळूया आपलं पीठ मळण्याकडे. हे पाण्यात जे होतं ठेवलेलं ते काढूया. ओके, हे पीठ खूप जास्त चिकट टाईप झालंय. मे बी मी जास्ती वेळ ठेवलं. थोडंसं आपण पीठ टाकूया आणि मळून घेऊया. मस्त झालंय, सॉफ्टी. मे बी हात पुरणपोळ्या चांगल्यापैकी येते. मस्तपैकी आपण ह्याला तेल लावूया, परत थोडंसं मळूया. आता सर्वात आधी एक आपण गोळा घेऊया आणि बाकीचा आपण पॅक करून ठेवून देऊया. पुरणाचा आपण एक गोळा बनवून घेऊया. अशी वाटी टाईप बनवायचं फर्स्ट. सेम लाईक मोदक बनवतो ना, तसाच प्रोसेस आहे. आणि मग हा आपला गोळा टाकायचा आहे त्यात. अँड देन यू हॅव टू पॅक इट. आणि खूप हे बनवू दे देवा, श्री स्वामी समर्थ. मग एकदम हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. भाजून तरी नाही फाटलंय, वाव. असं बोलायचे नाही, फाटायचं. लाटून झालेली आहे. आता आपण ही तव्यावर ट्रान्सफर करूया. तापलाच नाहीये तेव्हा ट्रान्सफर केला. याचे तोपर्यंत मी इथे बाकीचे बनवते. ओ थोडीशी चिकटली आहे गाईस. आपण गपचूप इज्जतीत ना छोटीवालीच करूया, कारण की मोठेवाले जाम बिघडले आहेत माझे. बिघडले नाहीये, सॉर्ट ऑफ फुगलेच नाही. तर आपण एकदा छोटं ट्राय करून बघूया. आता उभ्याच मी थोडं खाऊन बघते. टेस्ट एकदम भारी झालेली आहे. बट मला थोडं छोटं करावं लागेल, मगच ते फुलतील चांगले.